गाईज आज आपण डिस्कस करतो विल्यमसन सिंथेसिस. विल्यमसन सिंथेसिस हे इथरचं प्रिपरेशन आहे, खूप प्रचंड महत्त्वाचं प्रिपरेशन आहे. ह्या विल्यमसन सिंथेसिसमध्ये काय असतं बघा, एक रिॲक्टंट असतो अल्किल हॅलाइड गाईज, दुसरा रिॲक्टंट असतो सोडियम अल्कॉक्साईड. ह्या दोघांची रिॲक्शन केल्यानंतर काय तयार होतं, इथर तयार होतो, है ना, इथर तयार होतो. आता इकडे रिॲक्शन लक्ष द्या, RX आहे गाईज प्लस याची रिॲक्शन सोडियम अल्कॉक्साईड. सोडियम अल्कॉक्साईड म्हणजेच काय असं लिहितात. इथून काय रिमूव्ह होतं रे, रिमूव्ह होतं मायनस NaX नाक्स, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, ROR. लक्षात का, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, इथर, ROR. क्लिअर आहे गाईज. याचं एक्झाम्पल बघा गाईज, हा झालं जनरल रिॲक्शन. इथं R पण घेऊ शकता, R' पण घेऊ शकता. जर R' असेल तर इथं R' पण येईल, बरोबर ना. आता इथं रिॲक्शन करत असताना गाईज खूप बेसिकपासून याच्या लिमिटेशन्सपर्यंत आपण जाणार आहोत. हा इकडे लक्ष द्या, CS3 मी Rच्या ठिकाणी काय घेतलं, CS3 घेतलं, Xच्या ठिकाणी मी ब्रोमिन घेतलं गाईज, प्लस व्हॉट, इथं काय घेतलं NaO, इथं अजून एक CS3 घेतलं गाईज, Rच्या ठिकाणी मी CS3 घेतलं. पॉईंट क्लिअर आहे. इथं बघा रिॲक्शन गाईज, इथं रिॲक्शन CS3O प्लस व्हॉट गाईज, प्लस NaBr. हा बनला आपला, दॅट इज व्हॉट, है ना, डायमिथाइल इथर बनला गाईज. पॉईंट क्लिअर आहे. येस नो. अजून एक आपण याच्यावरती अजून एक रिॲक्शन घेऊ शकतो, खूप सारे रिॲक्शन्स घ्यायचे आहेत. त्यामध्ये बघा, हा अल्किल हॅलाइड घेतला, CS3 Cl घ्या और Br घ्या, प्लस व्हॉट C2H5 घ्या गाईज. लक्षात घ्या, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, इथाइल मिथाइल इथर, इथाइल मिथाइल इथर. काय तयार झाला, इथाइल मिथाइल इथर प्लस व्हॉट NaCl. पॉईंट क्लिअर आहे गाईज. येस नो. त्यानंतर बघा गाईज, त्यानंतर रिॲक्शन्स बघा. आता जर मी थोडंसं बल्की ग्रुप घेतला गाईज, ह्याच्यामध्ये काय घेतला मी, थोडं बल्की ग्रुप घेतला तर काय होईल बघा. फॉर एक्झाम्पल मी एक रिॲक्शन घेतो गाईज, याची लिमिटेशन्स पण आपल्याला प्रचंडपणे पद्धतीने बघायचे आहेत, बरोबर ना. आता याची रिॲक्शन बघा, है ना. अजून याचं प्रिपरेशनकडे जाऊयात आपण, नंतर आपण लिमिटेशन्सकडे जाऊयात. आपण पहिल्या सुरू आपण काय बघूयात, याचे प्रिपरेशन्स बघूयात, नंतर आपण लिमिटेशन्सकडे जाऊयात. आता इकडे लक्ष द्या गाईज, माझ्याकडे ना हा आहे, कोण आहे, हा, दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट, ONA गाईज, सोडियम अल्कॉक्साईड आहे, सोडियम फिनॉक्साईड आहे. हा काय आहे, सोडियम फिनॉक्साईड आहे गाईज, सोडियम फिनॉक्साईड आहे, फिनॉक्साईड. क्लिअर आहे गाईज. याची रिॲक्शन कोणासोबत करायचं आपल्याला, CS3I सोबत करा. कोणासोबत करा, CS3I सोबत करा गाईज. लक्षात घ्या, फॉर्मेशन ऑफ व्हॉट गाईज, हा काय निघून जातो इथून, लक्षात घ्या, काय निघून जातो, NaI निघून जातो गाईज, NaI निघून जातो. फॉर्मेशन ऑफ व्हॉट, फॉर्मेशन ऑफ असा कंपाऊंड तयार होतो, बेन्झीन प्लस व्हॉट OCS3, बेन्झीन प्लस व्हॉट OCS3, दॅट इज फॉर्मेशन ऑफ अनिसॉल. कंपाऊंड काय तयार होतो, अनिसॉल तयार होतो. अनिसॉल जो आहे तो काय आहे, इथरच आहे गाईज, तो काय आहे, इथरच आहे, अरोमॅटिक इथर आहे. लक्षात आलं का, अरोमॅटिक इथर आहे, प्लस व्हॉट NaI, सोडियम आयोडाईड. क्लिअर झालं. आता जर मी आता ह्याचे लिमिटेशन्सकडे आपला प्रत्येक रिॲक्शनला आपल्याला डबल बघायचं. जर आता हा काय झाला, हा अल्कॉक्साईड झाला, हा काय झाला, सोडियम, है ना, अल्कॉक्साईड आहे, है ना, फिनॉक्साईड अल्कॉक्साईड, है ना, अल्कॉक्साईड म्हणा, अरलॉक्साईड म्हणू शकतो आपण ह्याला, है ना. हा आहे, मी चेंजेस केले समजा, है ना, सोडियम सॉल्ट आहे, आता मी ह्याला चेंजेस केले. ह्याला काय केलं मी, हा डायरेक्टच मी काय घेतला इथं, क्लोरोबेन्झिन घेतलं, हं म्हणा, है ना, काय घेतला, किंवा आयोडोबेन्झिन घेतलं मी इथं, काय घेतलं मी, आयोडोबेन्झिन घेतलं, प्लस इथं काय घेतलं मी, CS3ONa घेतला. आपण लॉजिकली रिॲक्शन कशी करतो, आपण असंच करतो ना, सेमच प्रोडक्ट काढण्याचा प्रयत्न करतो. काय, इथला Na इथला I मायनस NaI करतो आणि OCS3 बनवतो, राईट ना गाईज. लक्षात घ्या, असंच बनवायला पाहिजे ना रिॲक्शन. आणि कंपाऊंड काय तयार करतो आपण, OCS3 प्लस 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 NaI, असं करायला व्हायला पाहिजे. पण ह्याचं ॲक्च्युअल रिॲक्शन काय माहिती आहे का, तुमची आवडती रिॲक्शन आहे ॲक्च्युअल रिॲक्शन, दॅट इज नो रिॲक्शन इज ॲक्च्युअल रिॲक्शन. असा प्रोडक्ट होत नाही म्हणा. कारण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन एवढे इझिली होत नाही.
मी ह्या आयोडीनच्या ऐवजी ना मी रिपोर्टेड एक्झाम्पल घेतो, क्लोरीन घेतो गाईज. मी काय घेतो इथं, मी क्लोरीन घेतो, इथं पण माझ्याकडे काय येईल, क्लोरीन येईल. बरोबर ना. अशी रिॲक्शन होत नाही. म्हणा का? कारण हा जो बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग बॉन्ड आहे. बॉन्ड कसा आहे, हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे. इथला जो कार्बन आहे तो कोणता हायब्रिडाइज आहे, sp2 आहे. पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर किती आहे त्याच्यामध्ये, 33.3% आहे. याची बॉन्ड लेंथ किती असते, 169 पिकोमीटर असते. ह्याला रेझोनन्स स्टॅबिलिटी असते. बॉन्ड इझिली तुटत नाही. हा तेवढा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल नसतो. विल्यमसन होत नाही इथं. न्यूक्लियोफिलिक टाईप व्हायला पाहिजे रिॲक्शन, ती होत नाही ना. लक्षात आलं का तुम्हाला? क्लिअर आहे गाईज. हा ती त्याच्यामुळे ही रिॲक्शन होत नाही. याची रिॲक्शन काय होते रे बाबा, नो रिॲक्शन. क्लिअर आहे, नो रिॲक्शन. बॉन्ड आहे पुढं नाही, तिथं काहीच होत नाही. हां, नेक्स्ट वन इज गाईज, इकडं लक्ष द्या. हा CS3 आहे. हे इथं अजून एक CS3 आहे. इथं CS3 आहे. इथं ONA आहे. प्लस इथं काय घेतलं मी, BrCS3 घेतलं गाईस. BrCS3 लॉजिकली इथं कंपाऊंड काय बनायला पाहिजे, लॉजिकली कंपाऊंड बनायला पाहिजे, असा बनायला पाहिजे. लक्षात घ्या, कंपाऊंड कसा बनायला पाहिजे, लॉजिकली असा कंपाऊंड बनायला पाहिजे. कसं, हा इथला Na आणि इथला Br, इथला Na आणि इथला Br, कंपाऊंड काय तयार होईल रे, -NaBr. लक्षात येते. आणि कंपाऊंड काय तयार होईल, CS3 CS3, इथं CS3 O, इथं CS3. लक्षात येते का, हा कंपाऊंड तयार व्हायला पाहिजे. बरोबर ना. हा कंपाऊंड होतो तयार. म्हणजे ह्याचं नाव काय बघा, व्हॉट इज नेम ऑफ दिस फेलो. कालच झाले आपलं नाव. आयुपॅक नॉमेनक्लेचर काय, 2-मिथॉक्सी 2-मिथाइल प्रोपेन, 1 2 3, 2-मिथॉक्सी 2-मिथाइल का असेल, प्रोपेन असेल. हा काय बनला ह्याचा हा काय आहे, अल्कॉक्साईड आहे. हा काय घेतला आपण, सोडियम अल्कॉक्साईड, सोडियम अल्कॉक्साईड घेतला. लक्षात घ्या. हा काय घेतला आपण, अल्किल हॅलाइड घेतला आणि रिॲक्शन झाली. अल्किल हॅलाइड आहे ना, मिथाइल ब्रोमाइड म्हणजेच काय, अल्किल हॅलाइड आहे. जर मी रिव्हर्स केलं, समजा रिव्हर्स केलं, मी ह्याचा अल्किल हॅलाइड घेतला आणि ह्याचा मी काय घेतला, सोडियम अल्कॉक्साईड घेतला, सोडियम मिथॉक्साईड घेतला, तर कंपाऊंड काय तयार होईल. लक्षात येते का, कंपाऊंड काय तयार होईल बघा. अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. प्रचंड इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट कसा असतो ते इथं शिकायला भेटते मुलांनो, ऐकून घ्या फक्त, है ना. आता मी रिव्हर्स केलं. रिव्हर्स काय आहे, CS3 आहे, हा C आहे, इथं CS3 आहे, इथं CS3 आहे, इथं काय आहे बाबांनो, इथं मी काय घेतलं, मी Br घेतला. हा काय झाला, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, टर्ट ब्युटाइल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. ह्याची रिॲक्शन कोणासोबत केली मी, ह्याची रिॲक्शन केली मी ह्याचा अल्कॉक्साईड घ्या, म्हणजेच काय असेल, NaOCS3, सोडियम अल्कॉक्साईड घेतलं. त्यावेळेस प्रोडक्ट काय व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे ना प्रोडक्ट. कसं, हा इथला Br, इथला NaBr होऊन असंच प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे. बरोबर ना, लॉजिकली असंच व्हायला पाहिजे ना. बरोबर आहे का. असा प्रोडक्ट होत नाही. असा प्रोडक्ट, एक्सपेक्टेड प्रोडक्ट असाच व्हायला पाहिजे ना. असा प्रोडक्ट होत नाही. म्हणा सर का, लक्षात येते का, असा प्रोडक्ट होत नाही. लक्षात आलं का. हा बल्की ग्रुप आहे, इलिमिनेशन रिॲक्शन होते मुलांना. हे दिस ॲक्ट्स ॲज अ बेस. सोडियम अल्कॉक्साईड काय असतो, ॲक्ट्स ॲज अ बेस. बेस सबस्ट्रॅक्ट द व्हॉट, बेस सबस्ट्रॅक्ट द बीटा प्रोटॉन. हा काय होतो, हा जो सोडियम अल्कॉक्साईड आहे ना गाईज, ॲक्ट्स ॲज अ बेस. रिॲक्शन कशी होते ते बघा मुलांनो. मेकॅनिझम पुढच्या स्टेपमध्ये लिहितोय. बरोबर ना. इथं कंपाऊंड काय तयार होतो बघा गाईज, असा प्रोडक्ट होत नाही. प्रोडक्ट कसा तयार होतो, CS3 CS3 डबल बॉन्ड CS2, दॅट इज फॉर्मेशन ऑफ व्हॉट, 1 2 3, 2-मिथाइल प्रोपीन.
2 मिथाइल प्रोपीन गाईज अशा टाईपचा प्रोडक्ट तयार होतो. पॉईंट क्लिअर आहे. आता हा प्रोडक्ट कसा बनला त्याबद्दल एक्सप्लेनेशन देतो. लक्षात घ्या, पूर्ण रिॲक्शन पुढच्या स्लाईडवरती एकदम व्यवस्थितपणे लिहिण्याचा मी प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, मी काय लिहिलं इथं, मी हा पूर्ण रिॲक्शन गाईज, हा CS3 आहे, हा C आहे, हा CS3 आहे, हा काय आहे CS3 आहे. इथं काय तयार झाला, ब्रोमीन तयार झाला गाईज, हा ब्रोमीन आहे. याची रिॲक्शन कोणासोबत करायचं आहे, NaOCS3. पॉईंट क्लिअर आहे. हा काय करतो, बेस करतो. बेस म्हणजे कसं असतं, पालीसारखं असतं है ना, भिंतीवरची पाल असते ना, पालीसारखं असतं. पाल काय करते, पाल जीभ काढते आणि ती किडा आपल्याकडे अबस्ट्रॅक्ट करते है ना, जीभ काढते आणि ती किडा अबस्ट्रॅक्ट करते. तसंच हा काय करतो, बेस काय करतो, बेस अबस्ट्रॅक्ट करतो. काय अबस्ट्रॅक्ट करतो, बीटा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो. हा बेस काय करतो, बीटा प्रोटॉन, जो बीटा प्रोटॉन आहे ना गाईज, बीटा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो. का अबस्ट्रॅक्ट करतो, बीटा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो. बीटा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो. अबस्ट्रॅक्ट करतो म्हणजे घेतो, म्हणजेच काय H+ ना गाईज, लक्षात आलं का, H+. आता बीटा म्हणजे नेमकं काय रे बाबांनो, लक्षात घ्या, बीटा म्हणजे काय असतं, हे असतं बीटा म्हणजे हा जो ब्रोमीन अटॅच आहे, ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला काय म्हणायचं, अल्फा म्हणायचं. आम्ही तिकडं बघ, अल्फा म्हणायचं, नीट बस व्यवस्थित, ह्याला अल्फा म्हणायचं, ह्याला म्हणायचं बीटा, ह्याला म्हणायचं बीटा, ह्याला म्हणायचं बीटा. पॉईंट क्लिअर आहे गाईज, है ना. अल्फा हा बीटा किती येते आपल्याकडे, बीटा प्रोटॉन किती आहेत आपल्याकडे टोटल, 9 आहेत रे, 9 आहेत. 3 कसं म्हणू शकता तुम्ही, हे 3 हे 3 हे 3, 9 पैकी कुठला पण एक काढा ना. लक्षात आलं का, 9 पैकी कुठला पण एक काढा म्हणजे काय झालं, लक्षात घ्या. काय करायची, त्याला मी असं लिहू शकतो का, CS2 आणि H लिहू शकतो का. हा बेस काय केला, हा बेसने एक प्रोटॉन काढला, हो म्हणा, एक घेऊन गेला हा प्रोटॉन, हा ना. इथला बॉन्ड काय होईल, इथं निगेटिव्ह चार्ज इथं तयार होईल, म्हणजे एक बॉन्ड घेऊन गेला, H+ घेऊन गेला म्हणजे बॉन्ड ठेवून गेला, H+ निघून गेला म्हणजेच काय, बॉन्ड ठेवून गेला. लक्षात घ्या, प्रोडक्ट काय तयार होईल रे बाबा, असं तयार होईल ना, प्रोडक्ट असं तयार होईल का, CS3 इथं काय राहिला, CS2 आणि इथं निगेटिव्ह चार्ज राहिला, इथं ब्रोमीन जशाच तसं. पॉईंट क्लिअर आहे, ब्रोमीन झाला. इथून असा हा बॉन्ड इथं बनवा, हा बॉन्ड बाहेर पडेल. जसं हा बॉन्ड बनवायला लागतो ना, एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे एक बॉन्ड आहे, एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय आहे, एक बॉन्ड आहे, म्हणजेच काय होईल, तो बॉन्ड बनवण्याचा प्रयत्न करील. हा जसा बॉन्ड बनायला लागतो तसा हा बॉन्ड तुटायला लागतो, म्हणजेच कंपाऊंड काय तयार होतो गाईज, CS3 हा C झाला, वरती CS3 झाला, इथं डबल बॉन्ड CH2, हा Br बाहेर पडलेला आहे. बाहेर वाट कोण बघते, Na बघतोय, म्हणजेच कंपाऊंड काय तयार होईल, NaBr, हा ना. कंपाऊंड काय तयार होईल, NaBr तयार होईल, बरोबर ना. इथल्या स्टेपला काय बाहेर पडला, मिथेनॉल बाहेर पडला, CS3OH ना गाईस, इथला H, इथला OCS3. कळलं का. ह्या रिॲक्शनचं नाव आहे इलिमिनेशन रिॲक्शन. और ह्या रिॲक्शनचं दुसरं नाव काय आहे बघा मुलांनो, रिॲक्शनचं हे बेसिक रिॲक्शन्स आहेत रे. 11वी हायड्रोकार्बन टॉपिक शिकले की 11वीमध्ये झालेले रिॲक्शन्स आहेत ते, बरोबर. हायड्रोकार्बन टॉपिकमध्ये शिकवतो रिॲक्शन्स मी सगळ्या. लक्षात आलं का. ह्या रिॲक्शनचं नाव काय आहे, बीटा इलिमिनेशन. कोणते इलिमिनेशन, बीटा इलिमिनेशन. और डिहायड्रो हॅलोजिनेशन. काय म्हणलं, बीटा इलिमिनेशन. और डी मीन्स व्हॉट, डी मीन्स रिमूव्ह ना. डी म्हणजे काय रे, रिमूव्ह. डी म्हणजे काय, रिमूव्ह. लक्षात घ्या, रिमूव्ह. काय, हायड्रो म्हणजे काय, हायड्रोजन. हॅलोजन म्हणजे काय, एक्स. म्हणजे आपण इथून काढतोय का, फक्त इथून H काढतोय आणि इथून X काढतोय. ह्याची शॉर्टकट ट्रिक्स आहे काय, डायरेक्ट उत्तर कसं काढायचं. लक्षात आलं का. ह्याची एक शॉर्टकट ट्रिक्स आहे, लक्षात घ्या. शॉर्टकट ट्रिक्स काय, हे कधीच विसरायचं नाही, हे अप्लाय करायचं एक्झाममध्ये. हा CS3 आहे, हा CS3 आहे, हा CS3 आहे, है ना. इथं काय आहे, Br आहे, प्लस इथं काय आहे, इथं काय काय असतील तर बघा, इथं अल्कोहोलिक KOH असेल, इथं अल्कोहोलिक NaOH असेल, इथं अल्कोहोलिक अमोनिया असेल, इथं अल्कोहोलिक CS3ONA असेल, तर प्रोडक्ट एकच असेल गाईज. लक्षात घ्या.
ते इलिमिनेशनचीच रिॲक्शन दाखवेल. हे सगळेच काय आहेत, बेस आहेत. अल्कोहोलिक म्हणजे काय, अल्कोहोलिक कंपाऊंड काय करतात, ॲक्ट्स ॲज अ बेस. अल्कोहोलिक कंपाऊंड काय करतात, अल्कोहोलिक कंपाऊंड काय करतात, ॲक्ट्स ॲज व्हॉट, ॲक्ट्स ॲज अ बेस. बेस काय करतात, बेस अबस्ट्रॅक्ट बीटा प्रोटॉन गाईस, बीटा प्रोटॉन. बरोबर ना. बेस अबस्ट्रॅक्ट काय करतात, बीटा प्रोटॉन करतात आणि इलिमिनेशन रिॲक्शन होते. ह्याची शॉर्टकट ट्रिक्स का बाबांनो लक्षात घ्या. अल्फातनं काय काढायचं रे, अल्फातनं हॅलोजन एक्स काढायचं आणि बीटातनं काय काढायचं, एच काढायचं आणि डबल बॉन्ड देऊन टाकायचा, संपला विषय. लक्षात येते का तुम्हाला. अल्फातनं काय काढायचं, एक्स काढायचं, बीटातनं काय काढायचं, एच काढायचं. अल्फातनं काय काढलं, एक्स काढलं, बीटातनं काय काढलं, एच काढलं, संपला विषय. इथला एच काढा किंवा इथला एच काढला. समजा इथला एच काढलं, इथे किती राहतात एच रे, 3 मधनं 2 एच गेले, 1 एच गेला, किती राहिलं, 2 राहिले ना. म्हणजेच कंपाऊंड इथं 2 राहिले, 2 एच राहिले आणि इथला एक बॉन्ड निघून गेला. म्हणजे कंपाऊंड काय तयार होईल बघा, CH3 हा जशाच तसा, हा वरचा CH3 जशाच तसा, डबल बॉन्ड CH2. झालं का इलिमिनेशन रिॲक्शन. ही साधी सोपी मेथड आहे. म्हणजे हे काय आहे, विल्यमसन सिंथेसिसचा ड्रॉबॅक आहे. तुम्ही बल्की मॉलिक्युल्सला काय म्हणलं बघा, लक्षात घ्या. तुम्ही बल्की मॉलिक्युल्सला सोडियम अल्कॉक्साईड करू शकता, पण छोट्या मॉलिक्युलला तुम्ही हा ना सोडियम अल्कॉक्साईड करू शकत नाही. मोठ्या मॉलिक्युलला तुम्ही सोडियम अल्कॉक्साईड करू शकता, पण छोट्या मॉलिक्युलला सोडियम अल्कॉक्साईड करू शकत नाही. म्हणजेच काय, बिगर मॉलिक्युलला तुम्ही अल्किल हॅलाइड बनवू शकता, बनवू शकत नाही. बिगर मॉलिक्युलला अल्किल हॅलाइड बनवू शकत नाही, नाहीतर प्रोडक्ट काय होतो, अल्किन तयार होतो. हे विल्यमसन सिंथेसिसचं ड्रॉबॅक आहे. आता 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 हा कंपाऊंड आहे बघा, CH3 आहे, हा CH आहे, हा CH3 आहे, हा इथं Br आहे गाईस, Br आहे. ह्याची रिॲक्शन, ह्याचं नाव काय रे, समर्थ नाव काय असल्याचं, समर्थला 189 वेळेस विचारला हा प्रश्न. तर रेकॉर्डेड आहे, पप्पांना क्लिप पाठवणार आहे. तरी पण याला नाव येत नाही, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड म्हणता येत नाही समर्थला. अरे समर्थ तयारीतच नसतो ना काहीतरी आपल्याला सांगायचं म्हणून. आता 190 झाले, किती हे 200, मला तर 300ला जायला असं वाटतं आकडा. किती वेळेस पण सांगा, नावच येत नाही रे, नावच येत नाही ह्याला. 100 वेळेस म्हणलो आयसोप्रोपाइल आयसोप्रोपाइल आयसोप्रोपाइल. ह्याचं त्या आयसोप्रोपाइलचं काय की काय नाही की, हा लयच अवघड आहे रे. हां CH3ONA हा बेस आहे ना. बेस काय करतो मग, इथं प्रोडक्ट काय व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे का हनुमान, असं व्हायला पाहिजे का, इथला हे असं असं निघून जायला पाहिजे का, NaBr निघून जायला पाहिजे का हनुमंत, हा निघून जायला पाहिजे का नाही निघून जायला पाहिजे. हां असं थोडंसं कॉल आलता.
है ना. इकडं लक्ष द्या, आपल्याला व्हायला काय पाहिजे रे बाबांनो, असं व्हायला पाहिजे ना गाईस. CH3C वरती काय CH3, इथं CH, इथं काय व्हायला पाहिजे OCH3 ना गाईस, असं व्हायला पाहिजे. पण असं होत नाही. आयसोप्रोपाइल मिथाइल इथर तयार होतो का, असा होत नाही. कारण हा कसा आहे, ज्या वेळेस अल्किल हॅलाइड हा बल्की असतो त्यावेळेस इलिमिनेशन रिॲक्शन होते गाईस. लक्षात येते का. वेन अल्काइल हॅलाइड कसा असतो, बल्की असतो, बल्की असतो. त्यावेळी कोणती रिॲक्शन होते, त्यावेळी इलिमिनेशन रिॲक्शन होते. लक्षात आलं का. हे लक्षात ठेवायचं वाक्य. म्हणजे रिॲक्शन कशी होते बघा, रिॲक्शन अशी होते गाईज. CH3 हिअर इज H, हिअर इज Br, इथं का आहे CH3ONA ॲक्ट्स ॲज अ बेस. हा बेस आहे. काय करायचे आपले ट्रिक्स काय रे बाबांनो, अल्फातनं काय काढायचं हॅलोजन. इथं हॅलोजन कोण आहे, हॅलोजन इथं ब्रोमीन आहे. बीटातनं काय काढायचं आपल्याला H काढायचा. बीटा इथं कोण आहे, बीटा हे अल्फा पोझिशन आहे. बीटा इथं बीटा आहे, हा बीटा आहे. बीटा हायड्रोजन किती आहेत तिथं 6 आहेत. 6 पैकी कुठला पण एक काढा ना, इथला एक काढा. इथं काय राहणार मग, इथं CH2 राहणार, इथला Br निघून जाणार, म्हणजे डबल बॉन्ड इथं तयार होणार. संपला विषय. म्हणजेच कंपाऊंड काय तयार होईल, CH3 CH डबल बॉन्ड CH2. क्लिअर आहे गाईज. दॅट इज व्हॉट फॉर्मेशन ऑफ प्रोपीन. हा कंपाऊंड काय तयार झाला, प्रोपीन तयार झाला ना, प्रोपीन. CH3 CH डबल बॉन्ड CH2 गाईज, प्रोपीन तयार झाला. क्लिअर आहे. आपल्याला कसं कळेल, म्हणजे जे दिलेलं ना प्रश्नामध्ये. हां, प्रिडिक्ट द प्रोडक्ट म्हणणार ना तुम्हाला, प्रोडक्ट काय तयार होईल. बल्की असेल तर आपल्याला तुम्हाला इलिमिनेशन करायचं आहे. बल्की नसेल, अल्कॉक्साइड ग्रुप जर बल्की असेल तर विल्यमसन होईल. बरोबर ना. हा ना, बल्की ग्रुप जर अल्कॉक्साइड असेल, सोडियम अल्कॉक्साइड असेल तर विल्यमसन होईल प्रॉपर. जर अल्किल हॅलाइड बल्की असेल तर त्याचा लिमिटेशन्स होतील त्याचे. अरे बल्की म्हणजे काय असते, मोठा दिसणार का ग्रुप आहे. बल्की म्हणजे काय, इथं ब्रँचेस फुटलेला त्याला बल्की म्हणतात. म्हणजे बल्की म्हणजे काय, मग त्याला काय बल्ब लावलेला असतं का काय. बल्की म्हणजे काय अर्थ आहे, बल्की म्हणजे मोठा ग्रुप. टर्शियरी असेल, आयसोप्रोपाइल असेल, सेकंडरी असेल, हे बल्की ग्रुप ना. का त्याला काय बल्ब लावलं राहते का बल्की म्हणजे. कसं रे, कसं व्हायचं तुमचं, तुम्हाला 11वीला घेतले का नाही काही. हां, काय चाललंय बाबा, वनवासवाडी चालू आहे सगळीच. हां, नुसती वनवासवाडी चालू आहे बाबा. ठीक आहे गाईज, दिस इज ऑल होर अबाउट व्हॉट, दिस इज ऑल होर अबाउट द विल्यमसन सिंथेसिस गाईज. क्लिअर आहे गाईज. जर याचं मेकॅनिझम तुम्हाला जर पाहिजे असेल तर लक्षात घ्या, याचं मेकॅनिझम हा SN2 रिॲक्शन सारखं होतं. कसं रिॲक्शन होतं, SN2 रिॲक्शन सारखं होतं. इंटरमिडिएट ट्रान्झिशन स्टेट तयार होतं, ट्रान्झिशन स्टेट नंतर प्रोडक्ट तयार होतो. जर पाहिजे असेल तर मी एक्सप्लेन करतो. इफ यू वॉन्ट दिस देन आय विल एक्सप्लेन. चालेल का. SN2 रिॲक्शनचं मेकॅनिझम जे होतं ना विल्यमसन सिंथेसिसचं, व्हाया SN2 होतं गाईज. ह्यांचं जे इलिमिनेशन होतं गाईज, मेकॅनिझम जे होतं गाईज, हा ना, मेकॅनिझम व्हाया SN2 रिॲक्शन. आता SN2 रिॲक्शन कशी असते ते सांगतो नंतर, विल्यमसन सिंथेसिसबद्दल सांगतो मी तुम्हाला. SN2 म्हणजेच काय, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायोमॉलिक्युलर. हे आपण हॅलोअल्किन हॅलोअरिन्समध्ये शिकलेलं आहोत, है ना. तुम्ही शिकायचे आहात, बरोबर ना. ते थोडंसं इलिमिनेशन रिॲक्शन सांगतो तुम्हाला कसं असतं ते. हे SN2 रिॲक्शनबद्दलची एक ट्रिक्स आहे माझी, ते ट्रिक्स त्यावेळेसच सांगेन मी. काय आहे, पंडित दक्षिणारूपे आहे 11, हा BA23 नावाचा हा ट्रिक्स आहे. पंडित 11 BA23. P स्टँड फॉर व्हॉट गाईज, P स्टँड फॉर प्रायमरी अल्किल हॅलाइड. A स्टँड फॉर अप्रोटिक सॉल्वंट.
N stand for nucleophilic, negative charge species. D stand for what? Dangerous. I stand for inversion. T stand for two step. 1 stand for what? Primary with electron withdrawing group. Another one stand for what? Primary with what? Electron donating group. B stand for what? Benzylic. A stand for what? Allylic. 2 stand for what? Secondary. And 3 stand for what? Tertiary. हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. त्या हॅलो अल्केन हॅलो अरेंज चॅप्टरमध्ये मी एक्सप्लेनेशन देईन याचं, बरोबर ना. हे पूर्ण अप्रोटिक काय असतं सगळं हॅलो अल्केन हॅलो अरेंजमध्ये मी एक्सप्लेनेशन देईन. आता काही सांगत बसणार नाही. ह्याच्यावरती खूप हा जेई मेन्स आणि ॲडव्हान्सचा कंटेंट आहे गाईस. हे सांगेन याला अर्धा तास वगैरे एक्सप्लेन करायला लागेल, त्यावेळेस मी सांगेन. आता फक्त मुद्दा आहे SN2 रिॲक्शन कशी असते ते ऐकून घ्या. इकडे बघा, हा SN2 रिॲक्शन आहे गाईस. SN2 रिॲक्शनमध्ये काय असतं लक्षात घ्या. हा OH आहे प्लस हा CS3 आहे, हा Br आहे. ह म्हणा, OH निगेटिव्ह आहे, हा ना, लक्षात घ्या. हा इथं काय आहे? CS3 नावाची एक मुलगी आहे. CS3 नावाची काय मुलगी आहे, आणि हा ब्रोमिन नावाचा मुलगा आहे. यांच्यामध्ये काय एक स्ट्रॉंग बॉन्ड आहे, म्हणजे यांच्यामध्ये लव आहे. लक्षात आलं का. पण हे मुलगी सुंदर आहे, पण कहाणीमध्ये ट्विस्ट तयार होते. ह्या मुलीला हा ना, हा नवीन मुलगा आहे, ह्या मुलाला ही मुलगी आवडते. लक्षात आलं का. आवडल्यानंतर काय होतो, हा मुलगा पाठीमागणे येतो आणि हिला प्रपोज करतो. पोरगी कानी पुरीचं मन मोठं असतं है ना, पोरगी नाही म्हणत नाही. पोरगी ह्या मुलांना नाही म्हणत नाही. म्हणजे एक मुलगा असताना देखील लाईफमध्ये दुसऱ्या मुलाला तिनं काय म्हणते, हो म्हणते है ना. सुरुवातीला डायरेक्टच हो म्हणत नाही, हा म्हणत थोडंसं है ना, थोडंसं सुरुवातीला कसं असतं, थोडंसं स्लोली ह म्हणते है ना. त्यावेळेस स्लो कसं ह म्हणते, हा बॉन्ड असा तयार होतो है ना. हा जसं बॉन्ड जसा बनलाय ना, तेवढंच इकडं प्रेम कमी होतं. क्लिअर आहे गाईस, येस नो. त्यावेळेस पोरगी प्रचंड विचारामध्ये असते. त्यावेळेस पोरगी कुणाला बोलत नाही, काही करत नाही, जेवण करत नाही. समजायचं की तिनं ट्रान्झिशन स्टेटमध्ये आहे. लक्षात आलं का. त्याच्या मूडवरून चेहऱ्यावरून कळते की हा ना कसं काय नाही ते है ना. असो, हे जनरल टॉक झालं. लक्षात घ्या, दिस स्टेप इज कॉल्ड एज व्हॉट गाईस, दिस स्टेप इज कॉल्ड एज अ ट्रान्झिशन स्टेट. काय म्हणतात, ट्रान्झिशन स्टेट म्हणतात, म्हणजे द्विधावस्था. काही वेळानंतर काय होतो, हा बॉन्ड ब्रेक होऊन जातो, ब्रेकअप होऊन जातो. ब्रेकअप झाले की काही फकीराबादी हे फिरते गाडी होते कबीर सिंग सारखं, आणि हा का बॉन्ड होतो, हा बॉन्ड बनतो है ना, बॉन्ड बनतो है ना. दॅट इज व्हॉट फॉर्मेशन ऑफ व्हॉट बॅक साईड अटॅक. ह्याला म्हणतात बॅक साईड अटॅक. इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन म्हणतात ह्याला. काय म्हणतात, इन्व्हर्जन इन अ कॉन्फिगरेशन म्हणतात गाईज. क्लिअर आहे गाईज. ही झाली SN2 रिॲक्शन. ह्यालाच म्हणतात इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन. ह्यालाच म्हणतात इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशनलाच काय म्हणतात, बॅक साईड अटॅक. बॅक साईड अटॅक हा म्हणा. कसला अटॅक म्हणतात, बॅक साईड अटॅक गाईज. म्हणजे पाठीमागणं जिथं ब्रोमिन आहे ना, त्याच्या अपोजिट साईडला ओएच अटॅक होतो गाईज. अशा टाईपचीच रिॲक्शन कोण दाखवतं, हे विल्यमसन सिंथेसिस दाखवतं. त्यासाठी हे बेसिक कळणं गरजेचं आहे. आता जायचं, सेम टाईपची रिॲक्शन कुणासाठी अप्लाय करायचं आहे, विल्यमसनसाठी वापरायचं आहे. काहीच नाही त्या रिॲक्शनमध्ये, फक्त आणि फक्त लक्षात घ्या, ओएचच्या ठिकाणी काय वापरायचं आहे गाईज, CS3O वापरायचं आहे. संपला विषय. काय वापरायचं आहे, OHच्या ठिकाणी काय वापरायचं आहे, CS3O निगेटिव्ह वापरायचं आहे. न्यूक्लियोफाईल हा असेल, बरोबर आहे का. एक्सप्लेनेशन देऊ का, बघा बरं. हा OHच्या ठिकाणी काय लिहिला मी, CS3O निगेटिव्ह प्लस CS3Br. नंतर काय होईल, ट्रान्झिशन स्टेट होईल. मी इथे लिहितो खाली, लक्षात घ्या, इथे लिहितो है ना. इथं काय तयार होईल बघा, CS3O डॉट 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 CS3 डॉट 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 Br. नंतरची स्टेप काय असेल, हा बाहेर पडतो.
हा बाहेर पडतो. प्लस वॉट गाईज इथं काय तयार होईल, CH3O बॅक साईड अटॅक ना गाईज, हा इथर बनला ना, म्हणजेच प्रोडक्ट काय बनतो आपल्याला, इन्व्हर्जनवाला बनतो. प्रोडक्ट काय मिळतो, इन्व्हर्जनवाला मिळतो. हे एवढं विल्यमसन सिंथेसिसबद्दल चर्चा केली गाईज आपण. कळलं का, इथरची खूप मोठी रिॲक्शन होती, त्या रिॲक्शनचं नाव आहे विल्यमसन सिंथेसिस म्हणतात गाईज. पॉईंट क्लिअर आहे. हां, नंतरचं आहे कितवं प्रिपरेशन आहे ते बघा, फ्रॉम डायझोमिथेन. हां, कितवं आहे ते बघा, नंबर बघा, डायझोमिथेन. हा ना, डायझोमिथेन म्हणजे कसं असतं बघा. हां, डायझोमिथेन म्हणजे CH2 असतो, निगेटिव्ह असतो, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. गाईज क्लिअर आहे. हा ना, हा आहे डायझोमिथेन. डायझोमिथेन 2 नायट्रोजन आणि 1 CH2 हे त्याचं स्ट्रक्चर असतं. आणि ह्याच्यावरती हा पॉझिटिव्ह चार्ज लिहू शकता. ह्याचे खूप सारे रेझोनिंग स्ट्रक्चर्स आहेत. ह्याला रेझोनिंग स्ट्रक्चरमध्ये ह्याला आपण असं पण लिहू शकता, CH2 डबल बॉन्ड नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन, असं पण त्याचं स्ट्रक्चर आहे. याचं नावच काय, डायझोमिथेन. व्हेन डायझोमिथेन रिॲक्टेड विथ अल्कोहोल, फॉर्मेशन ऑफ इथर. आणि ह्याचं ड्रॉबॅक काय आहे, ह्याच्यापासून फक्त मिथॉक्सी इथरच बनतं. कोणतं इथर बनतं, मिथॉक्सी इथरच बनतं. इथर काय आहे ते अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा गाईज, लक्षात घ्या. हा ना, इथं बघा, हा मिथेन R आहे, ROH आहे, प्लस वॉट, ह्याची रिएक्शन काय, CH2N2 लिहा, काही प्रॉब्लेम नाही. काय लिहा, N2 लिहिलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर आहे ना, येस नो. फक्त काय करायचं, लक्षात घ्या. आता काय करायचं, N2 लिहिलं तरी चालते. हा जो आहे ना, हा याच्यासोबत मॅच करा, मिक्सअप करा. H आणि CH2 काय होईल, हे CH3. फक्त हा N2 ला बाहेर काढा, बस. कंपाऊंड काय तयार होईल मग, ROCH3. Hच्या ठिकाणी काय झालं, अल्कोहोलच्या Hच्या ठिकाणी काय झालं, CH3 ॲड झाले, CH2 ॲड झाला ना. डायझोमिथेन काय देणारा आहे, CH2 देणारा ग्रुप आहे, संपला विषय. प्लस वॉट, N2. क्लिअर आहे. आता अल्कोहोलमध्ये ह्याचे बरेचसे प्रकार घेऊ शकता गाईज तुम्ही. हा बघा, CH3 आहे, CH2 आहे, OH आहे, इथॅनॉल आहे गाईज. दिस इज वॉट, इथॅनॉल. प्लस डायझोमिथेन N2. क्लिअर आहे का. ह्याच्यामध्ये काय करा, इथून डायरेक्ट ब्रेकअप करून टाका गाईज. ह्याला इकडे ॲड करा, संपला विषय. ह्याला फक्त काय करायचं, CH2 ला समोर त्या 3 जांभळ्या दिलाय, इकडे बघ. हा, वेड्यासारखं जांभळ्या देत बसायचं नाही, आपण पुढे जायचं आपल्याला, गैवाण्यासारखं बघत बसायचं नाही. हां, क्लिअर आहे का. लक्ष ठेवायचं आपल्याला, टार्गेट काय उरले काय नाही, मेंटल रिॲक्शन्स आहेत हे सगळ्या. स्लॅबस संपवायचं आपल्याला. क्लिअर आहे का. हा कंपाऊंड काय तयार झाला, मिथॉक्सी इथेन गाईज. है ना, हा मिथॉक्सी ना. पॉईंट क्लिअर आहे गाईज. प्लस N2 हा गॅस असतो, तो निघून जातो. व्हॉट इज लिमिटेशन, इकडे बघा, ह्याच्यामध्ये मिथॉक्सिस इथर म्हणतो. डायइथाइल इथर मिळेल का ह्याच्याने, डायइथाइल इथर मिळेल का, बनणार नाही, कारण असं आहे. दिस इज ऑल ओव्हर अबाउट व्हॉट गाईज, दिस इज ऑल ओव्हर अबाउट द क्लिअर आहे गाईज. इथं ॲरोवरती ना HbF4 लिहा, HbF4 गाईज. पॉईंट क्लिअर आहे. बोरिक ॲसिड. फ्लोरोबोरिक ॲसिड, है ना, हे लिहिण्याचा, फ्लोरोबोरिक ॲसिड गाईज, है ना, हे लिहिण्याचा प्रयत्न करा. हे HbF4 म्हणलं तर चालेल. आपल्याला पुढं बाल्स-श्मिट रिॲक्शनमध्ये हे इंटरमिडिएट वापरायचं, बाल्स-श्मिट रिॲक्शन्स, है ना, अमाइन चॅप्टरमध्ये किंवा हॅलो अल्केनमध्ये पण 11वीला घेतले, 12वीला घेतले मी. हॅलो अल्केनमध्ये 11 रिॲक्शन घेतलं होतं ना डायझोनियम क्लोराईडच्या, बरोबर ना, तिथं घेतलेलं आहे मी. हातामध्ये काय, क्लिअर आहे गाईज. पॉईंट क्लिअर आहे. एवढं लिहून घ्या पटापट, है ना.